वाकडा बसू का सरळ बसू? नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आव्हान या विषयावरती आपलं स्वागत करतो. मी आता नावडा कॉलनी येथे आपल्यासोबत आहे उमेदवार अरुण म्हात्रे सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. नमस्कार. आता प्रचार तर संपलेला आहे सर, कसं वाटलं लोकांना भेटून, रिस्पॉन्स काय होता सर? लोकांना भेटून त्यांच्या समस्या वगैरे जाणल्या. पूर्वीसुद्धा मी नगरसेवक होतो, काही समस्या राहिल्या होत्या, त्यांचं आश्वासनसुद्धा दिलेल्या जनतेपुढे काही कामं पूर्ण केली जातील म्हणून. आणि लोकांचं उत्स्फूर्त प्रतिसाद एवढ्या मोठ्या प्रमाणे मिळालेला आहे. मला वाटतं मी आज जवळजवळ 2 निवडणुका लढलो, जिल्हा परिषद असू द्या, पुन्हा महानगरपालिकेची निवडणूक लढली. एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा नव्हता. जनतेने कामाच्या स्वरूपात मला हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असं वाटतं. दादा, आपण विद्यमान नगरसेवक होता, काय वाटतं पुन्हा रिपीट होणार? नक्कीच आत्मविश्वासच आहे. आम्ही काय विकले गेलेले नगरसेवक नाही आहेत. त्यामुळे आम्ही पक्षाचे श्रद्धा असलेले आणि इमानदार लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसमोर जातो. म्हणून कोणाकडे आरोप टाकण्याचा माझ्याकडे एकही प्रश्न राहत नाही. दादा, बोलला जातो हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि मागेही आपण एकदम थोड्या मार्जिनमध्ये निवडून आलेला होता बालेकिल्ल्यात. यावेळी तोच उमेदवार आणि स्ट्रॉंग उमेदवार दोघांमध्ये टक्कर आहे काटेकी बघायला भेटेल इथे? मी असं कधी विचार करत नाही कोण विरोधक आहेत कोण नाही आहेत. मी पहिल्या वेळी ज्यावेळी उमेदवारी भरण्याच्या वेळीच सांगितलं होतं का मला निवडणूक लढवायची आहे. ज्यावेळी फॉर्म भरलं त्यावेळी बिनविरोध, आज तुम्ही पाहता पनवेलमधले 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. मी तर स्वतःहून सांगितलं, ज्यावेळी फॉर्मची छाननी होती तेव्हा मला विनंती करायला सांगितलं का तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका. मी म्हणलं मला ऑब्जेक्शनच नाही घ्यायचं बाबा, मला निवडणूक लढवायचे आहेत. माझ्या नावाचे 2-2 उमेदवार उभे केले आहेत. एवढी दहशत माझी निर्माण झालेली आहे का ते मी विकास कामावर जोर मारतोय आणि विकासाच्या जोरावरच मला जनता मत देतील हा विश्वास माझ्यामध्ये. दादा, आपण आता घरोघरी डोर टू डोर फिरला, महिलांचा रिस्पॉन्स कसा होता? आपण पाहतात एवढ्या मोठ्या याच्यामध्ये महिला वर्ग, एवढा मोठा प्रतिसाद, महिलांचा अद्भुत प्रतिसाद आज मला मिळत आहे. कारण त्यांना माहिती आहे का ज्यावेळी संकट येतात त्यावेळी भाऊ म्हणून श्रीकृष्णासारखा मी त्यांच्यासमोर जातोय. हे करोनाच्या काळामध्ये ते परिस्थिती बघितलेत. प्रत्येकाचं कुंकू वाचवण्याचं काम हे अरुण म्हात्रेंनी केलं आहे. करोनाच्या काळामध्ये त्यांना प्रत्येकाला कसे हॉस्पिटल्स न्यायचे, कोणाकोणाला इंजेक्शन द्यायचे, कोणाकोणाला सॅनिटायझर वापर करून द्यायचे, कोणाकोणाला करोनाच्या खंडामध्ये कशा प्रकारे धान्य वाटपाचं सुविधा वाटप करायची, हे सर्व करोनाच्या काळामध्ये ज्याने अग्निपरीक्षा माझी स्वतःची घेतलेली आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे. दादा, आपण प्रभागातील लोकांना आपल्या आणि पनवेल महानगरपालिकेच्या मतदारांना काही आव्हान करू शकतो? मी नक्कीच पनवेल मतदारांना नक्की आव्हान करतोय का आम्ही जो अजेंडा सन्माननीय आमचे गुरुवर्य बाळाराम पाटील साहेबांचे म्हटलेलं आहे का आम्ही 65% टॅक्स कमी करू, हे 100% करू. आणि या भागा परिसरामध्ये असलेल्या प्रदूषण, या प्रदूषणासाठी मी स्वतः लढत असले NGT आणि सुप्रीम कोर्टात त्यासाठी 17 कोटी रुपये जे महानगरपालिकेकडे दिलेले आहेत कासाडी नदीसाठी, तो 100% विकास मी करून घेणार आहे. आणि ज्या मी आश्वासन दिलेलं आहे तोंडरा, नागझरीपाडा आणि डोंगराचा पाडा इथे पाण्याची टाकी बसवली जाणार, हे 100% मी काम करून देणार. हेच मी आश्वासन 100% पूर्ण करणार. दादा, आता आपण महाविकास आघाडी करून आहात उमेदवार म्हणून आणि महायुती, काय वाटते महाविकास आघाडी महायुतीला टक्कर देईल महानगरपालिकेमध्ये आपला महापौर होईल? आम्ही 100% आमच्या प्रयत्नाने आहोत. आम्हाला जनतेचे नेहमी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत. जर आम्ही या प्रतिसाद नसता मिळाला तर आज आम्हाला घाबरले नसते 6 उमेदवार मागे घेतले. अशी परिस्थिती जर सत्ताधाऱ्यांनी जर कामं केली असती, सत्ताधाऱ्यांनी जर चोऱ्या केल्या नसत्या तर आज ही परिस्थिती आली नसती. आज तुम्ही पहा माझ्या भागात तलोजा MIDCमध्ये एक पोलच्या मागं दुसरा पोल लावून लाईटच्या खांबा चालू केलेल्या आहेत. जिथे जी कलंबोली ते खारघर हा पट्टा आहे नॅशनल हायवेचा, या भागामध्ये झाडे असताना झाडे तोडण्याचं काम ते करत होते. ते नवीन झाडण्याचं काम करत आहे. म्हणजे अशा प्रकारे असलेले भ्रष्टाचार. आज तुम्ही बस स्टँडचं बघा, 24 लाखाचा बस स्टँड बसवला जातो. 6 लाख रुपये ते 7 लाख रुपये त्याची किंमत आहे. वस्तू स्टीलचे आहेत, ॲक्च्युली स्टीलचे आहेत का ते बघा. इकडे पंतप्रधान आवासमधून 24 लाखाला घर दिला जातो सिडकोने आणि तुम्ही 26 लाखाला इथेशी बस स्टँड बसवला जातो. हे कुठेची तरी तफावत थांबली पाहिजे. आज आम्ही सभागृहामध्ये असतो त्या कालखंडामध्ये ते 100% नाही असं करून दिलं नसतं. त्या प्रत्येक वेळी सभागृहामध्ये एकमेव बोलणारं व्यक्तिमत्व मी आहे. तुम्ही कधी यूट्यूबवर बघा, वृत्तपत्रामध्ये बघा, जे करतो ते ठामपणे पेपर दाखवून कागदपत्राकडून आम्ही दाखवतो. दादा, आणखी एक प्रश्न आहे की आपण विद्यमान नगरसेवक आताही उभे आहेत आणि रिपीट होणार सांगितलं,
असं काही आपल्या डोक्यात काम आहे की जे मी करणार ते लोकांच्या सर्व मनात राहणार आणि तुमच्याही आठवणीत राहणार, असं काही डोक्यात आहे आपल्या नक्कीच. या प्रभागामध्ये? नक्कीच या प्रभागामध्ये माझ्या सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तर प्रदूषणाचा कारण हा मतदारसंघ MIDC पुन्हा सिडको आणि महानगरपालिका या 3 प्राधिकरणामध्ये मोडला जातो. तर इतर महानगरपालिकेच्या प्रभागापेक्षा हा प्रभाग वेगळा आहे. याच्यामध्ये 970 इंडस्ट्री आहेत. 970 इंडस्ट्रीमुळे इथं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. या प्रदूषणावर जर मात झाली ना तर येणाऱ्या पिढी जी तरुण पिढी येणार आहे, जन्माला येणारी पिढी ही नष्ट होईल. नष्ट होण्याच्या भीतीने त्यांना रोगराई मोठ्या प्रमाणात वाढला जाणार आहे, आजार मोठ्या प्रमाणात वाढला जाणार आहेत. याच्यावर प्रदूषणावर कुठेतरी काम करायला पाहिजे. म्हणून प्रदूषण मुक्त करण्यासाठी माझा सिंहाचा वाटा असेल एवढा मी नक्की तुम्हाला आवर्जून सांगतो. दादा, एक शेवटचा प्रश्न. 15 तारखेला म्हणजे उद्या तर इलेक्शन आणि परवा रिझल्ट आहे, तर पनवेलचे बरेच मतदार गव्हर्नमेंट सुट्टी जाहीर करते, पण मतदार सुट्टी फिरायला जातात फॅमिलीसोबत, मतदार जायला कंटाळा करतात. अशा मतदारांना काही आव्हान करा? नक्की मी हात जोडून सर्व नागरिकांना विनंती करतोय का आपण शिकले मकलेलं जनता आहे. आज कोण अनाडे राहिले नाही. पण लोकशाही मजबूती करण्यासाठी लोकांच्या हितासाठी जो